राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर अखिलेश वसंतराव पेशवे यांनी आज पदभार स्वीकारला। कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अधिकृतरित्या कारभार हाती घेतला। गेल्या 5 महिन्यांपासून रिक्त असलेल्या या पदावर अखेर नियुक्ती झाल्याने विद्यापीठाच्या प्रशासनाला दिलासा मिळाला आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गेल्या 5 महिन्यांपासून कुलगुरू पद रिक्त असल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। विद्यापीठातील वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवरही नियुक्ती होत नसल्याने कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांच्यावर टीकाही होत होती। अशातच 3 दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने डॉक्टर अखिलेश वसंतराव पेशवे यांच्या नावाची घोषणा केली। गुरुवारी त्यांनी कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला। कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे यांनी त्यांचं स्वागत केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे 14वे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर अखिलेश पेशवे यांनी आपल्या कार्यालयात कामकाजालाही सुरुवात केली। यावेळी विद्यापीठातील विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।